हॅलो एव्हरीवन, वेलकम टू आवर यूट्यूब चॅनेल. आज आपण स्टँडर्ड 6मधील चॅप्टर नंबर 13 प्रॉफिट लॉसमधील प्रॅक्टिस सेट नंबर 32 सॉर्ट आउट करत आहोत. सो सी दी फर्स्ट क्वेश्चन. फ्रॉम ए होलसेलर, संतोष बॉट 400 eggs for rupees 1500 and spent rupees 300 on transport. 50 eggs fell down and broke. He sold the rest at rupees 5 each. Did he make a profit or a loss and how much? Is it clear? क्वेश्चनचा मीनिंग काय आहे? एका होलसेलरकडून संतोषनी 400 एग्स घेतलेले आहेत आणि कॉस्ट प्राइस आहे एग्सची 1500. बट हे जे 300 आहेत ते ट्रान्सपोर्टसाठी खर्च केले. सो हे जे 300 आहेत ते सुद्धा आपल्याला कॉस्ट प्राईजमध्ये कन्सिडर करावे लागणार आहेत. इज इट क्लिअर? आणि त्यानंतर 50 एग्स हे ब्रोक झालेले आहेत. सो आता टोटलच किती होते? 400 होते आणि त्यातून 50 लेस होणार आहेत ब्रेक झाल्यामुळं. सो आता किती राहतील संतोषजवळ? 350 राहणार आहेत. इज इट क्लिअर? आणि 350 राहिल्यानंतर तो ईच एग 5 रुपीज याप्रमाणे विकणार आहे. तर त्याला प्रॉफिट होणार आहे की लॉस होणार आहे? आणि जे काय होणार आहे ते किती होणार आहे असा प्रश्न विचारला आहे. सॉल्व करूया म्हणजे लक्षात येईल. गिवन लिहून घ्या. कॉस्ट प्राइस ऑफ of 400 eggs. 400 एगची कॉस्ट प्राइस आपल्याला दिलेली आहे 1500 रुपीज. अँड ट्रान्सपोर्टवर केलेला खर्च सुद्धा दिलेला आहे. अँड फॉर ट्रान्सपोर्ट 300 रुपीज. सो हा ट्रान्सपोर्टवर केलेला खर्च आपल्याला कॉस्ट प्राईजमध्येच कन्सिडर करावा लागणार आहे. सो वी कॅन राईट दी टोटल कॉस्ट प्राईज. टोटल कॉस्ट प्राईज इज इक्वल टू कॉस्ट प्राईज ऑफ एग्स प्लस ट्रान्सपोर्ट. इज इट क्लिअर? प्लस ट्रान्सपोर्ट. हे व्हॅल्यूज पुट करूया. टोटल कॉस्ट प्राईस यामध्ये कॉस्ट प्राईस ऑफ एग्स पण येणार आहे आणि ट्रान्सपोर्टचा खर्च पण येणार आहे. सो 1500 प्लस ट्रान्सपोर्टचा 300. इज इट क्लिअर? ॲडिशन घेतल्यावर काय येणार आहे? 1800 रुपीज. म्हणजेच 1800 रुपीज ही काय आलेली आहे? टोटल कॉस्ट प्राइस आलेली आहे आपली 1800. इज इट क्लिअर? का बिकॉज ऑफ फेल डाऊन झाल्यामुळं 50 एग्स हे ब्रोक झालेले आहेत. बिकॉज ऑफ फेल डाऊन 50 एग्स ब्रोकन. हे गिवन आहे. सो देअरफोर रिमेनिंग एग्स विथ संतोष इज इक्वल टू टोटल किती होते? 400 होते आणि त्यातून 50 लेस होणार आहेत ब्रेक झाले. म्हणजेच आता रिमेनिंग एग्स किती राहणार आहेत? 350. इज इट क्लिअर? आता तो 350 एग्सच विकणार आहे. सो सेलिंग प्राइस ऑफ ईच एग गिवन आहे 5 रुपीज. देअरफोर सेलिंग प्राइस ऑफ 350 एग्स सिम्पली आपल्याला काय करावं लागणार आहे? मल्टिप्लिकेशन 5 इंटू 350. इज इट क्लिअर? हा 0 ॲज इट इज. 5 5चा 25 आणि त्यानंतर 5 3चा 15 आणि 2 म्हणजे 17. इज इट क्लिअर?
म्हणजे हे काय आलेले आहेत, सेलिंग प्राईज आलेली आहे. ही काय आलेली आहे, एस पी. इज इट क्लिअर? सो आपण जर ऑब्झर्व केलं तर सी पी इज ग्रेटर दॅन एस पी. सो इथं काय होणार आहे, सी पी जेव्हा मोठा असतो तेव्हा तिथं लॉस होत असतो. सो वी कॅन राईट दी लॉस इज इक्वल टू सी पी मायनस एस पी. तर व्हॅल्यूज पुट करणार. सी पी काय निघालेली आपली 1800 मायनस एस पी काय निघालेली आहे 1750. इज इट क्लिअर? म्हणजेच डिफरन्स काय येईल 50 रुपीज. हा 50 रुपीज काय आलेला आहे, संतोषला झालेला लॉस आलेला आहे. इज इट क्लिअर? सो वी कॅन राईट therefore Santosh incurred loss of 50 rupees. Is it clear? So next example, second one. See in your book. Second example, Abraham bought goods worth rupees 50,000 and spent rupees 7,000 on transport and octroi. If he sold the goods for rupees 65,000, did he make profit or loss? आणि हाऊ मच? म्हणजेच काय, अब्राहमनं गुड्स घेतलेला आहे, त्याची कॉस्ट प्राईस काय दिली आहे आपल्याला 50,000 आणि ट्रान्सपोर्टसाठी केलेला खर्च हा 7,000 आहे. सो हा जो 7,000 ट्रान्सपोर्टसाठी केलेला खर्च आहे तो सुद्धा आपल्याला कॉस्ट प्राईजमध्ये कन्सिडर करावा लागणार आहे. इज इट क्लिअर? आणि त्यानंतर तोच गुड्स त्यांनी 65,000ला विकला. इज इट क्लिअर? मग त्याला लॉस झाला की प्रॉफिट झाला आणि तो किती झाला असा प्रश्न विचारलेला आहे. सॉल्व करूया. गिवन लिहून घेऊया. सो टोटल कॉस्ट प्राईज आपल्याला कन्सिडर करावी लागणार आहे. म्हणजे टोटल कॉस्ट प्राईज इज इक्वल टू प्राईज ऑफ गुड्स प्लस ट्रान्सपोर्ट. इज इट क्लिअर? प्लस ट्रान्सपोर्ट. म्हणजेच प्राईज ऑफ गुड्स हा किती आहे 50,000 रुपीज आहे आणि त्या ट्रान्सपोर्टसाठी किती खर्च केलेला आहे 7,000. इज इट क्लिअर? म्हणजेच टोटल कॉस्ट प्राईस काय होणार आहे 57,000. इज इट क्लिअर? 50,000 रुपीज हा काय येणार आहे टोटल कॉस्ट येणार आहे. सो सेलिंग प्राईस ऑफ गुड्स ही गिवन आहे 65,000 रुपीज. इज इट क्लिअर? सो आता जर आपण कंपॅरिझन केली तर सेलिंग प्राईस इज ग्रेटर दॅन कॉस्ट प्राईस. इज इट क्लिअर? म्हणजेच इथं काय होणार आहे प्रॉफिट होणार आहे. सो यू कॅन राईट प्रॉफिट इज इक्वल टू सेलिंग प्राईस मायनस कॉस्ट प्राईस. सो सिम्पली आपण काय करणार आहोत व्हॅल्यूज पुट करणार आहोत. आपली सेलिंग प्राईस काय आहे 65,000 मायनस कॉस्ट प्राईस काय आलेली आहे 57,000. इज इट क्लिअर? सो आपला प्रॉफिट काय होणार आहे ह्याचं जर आपण सबस्ट्रॅक्शन घेतलं तर हे 3 0 ॲज इट इज 65 मायनस 57 म्हणजे 57 प्लस 8 म्हणजे 65. दॅट मीन्स डिफरन्स 8. इज इट क्लिअर? दॅट मीन्स 8,000 रुपीज हा काय आलेला आहे प्रॉफिट आलेला आहे. इज इट क्लिअर? हा प्रॉफिट आहे. सो वी कॅन राईट दी अब्राहम मेड देअरफोर
Abraham made profit of 8,000 rupees. Is it clear? It is too much simple. Then next example, see in your book. Third one, Ajit Kaur bought a 50 kg sack of sugar for rupees 1,750, but as sugar prices fell, she had to sell it at rupees 32 per kg. How much loss did she incur? म्हणजेच काय, अजित कौरनी 50 kgचं सॅक, शुगरचं सॅक हे कॉस्ट प्राईस किती दिलेली आहे आपल्याला 1,750 एवढ्या कॉस्ट प्राईजमध्ये 50 kg शुगर विकत घेतलेली आहे आणि विक्रीचा रेट काय दिलेला आहे 32 रुपीज पर kg, म्हणजे एक kg करून त्यांनी काय केलेले आहे शुगर विकलेली आहे. तर हाऊ मच लॉस डीड ची इनकर, तर लॉस किती झाला असेल असा क्वेश्चन आहे. सॉल्व करूया म्हणजे लक्षात येईल. थर्ड एक्झाम्पल, cost price of 50 kg of sugar हे given आहे. So we can write the cost price of 50 kg of sugar. किती दिलेली आपल्याला 50 kg ची 1,750 रुपीज. सो आपल्याला सेलिंग प्राइस सुद्धा दिलेली आहे. सेलिंग प्राइस ऑफ पर केजी, पर केजीचा रेट दिलेला आहे. पर केजी इज 32 रुपीज पर केजीचा रेट दिलेला आहे. सो 50 kgचे आपल्याला काढावे लागणार आहेत. सो वी कॅन राईट द सेलिंग प्राइस ऑफ 50 kg. इज इट क्लिअर? म्हणजेच काय होणार आहे, सिम्पली मल्टिप्लाय करावं लागणार आहे 50 × 32. इज इट क्लिअर? हे जर आपण मल्टिप्लिकेशन घेतलं तर काय येणार आहे, हा 0 ॲज इट इज, 5 2 चा 10 आणि 5 3 चा 15 आणि 1 म्हणजे 16. इज इट क्लिअर? जे हे रुपीज ही सेलिंग प्राइस आलेली आहे. 1,600 ही सेलिंग प्राइस आहे, एस पी आहे, ही एस पी निघालेली आहे. सो आपण जर ऑब्झर्व केलं तर कॉस्ट प्राइस आणि सेलिंग प्राइस यामध्ये एस पी इज लेस दॅन सी पी. सो इथं काय झालेलं आहे, लॉस झालेला आहे. जेव्हा सी पी मोठा असतो तेव्हा लॉस होत असतो. वी नो दॅट. सो वी कॅन राईट द लॉस इज इक्वल टू सी पी मायनस एस पी. इज इट क्लिअर? सो सिम्पली व्हॅल्यूज पुट करणार आपण. 1,750 मायनस एस पी किती आलेली आहे 1,600. हा जर डिफरन्स आपण घेतला तर किती येणार आहे, हा 0, त्यानंतर हा 5 आणि 17 मायनस 16 दॅट मीन्स 1. म्हणजेच काय 150 रुपीज हा का आलेला आहे, लॉस आलेला आहे. इज इट क्लिअर? हां, लॉस आलेला आहे. सो वी कॅन राईट अजित कौर इनकर्ड, देअरफॉर अजित कौर incurred loss of 150 rupees. Is it clear? It is too much simple. Then next one, fourth one, fourth example, see in your book. Kusumtai bought 80 cookers at rupees 700 each. Transport cost her rupees 1,280 if she wants a profit of
₹18,000. व्हॉट शुड बी दी सेलिंग प्राईस पर कुकर. म्हणजेच काय मिनिंग काय आहे, कुसुमताईंनी 80 कुकर्स घेतले आणि हे 700 आहेत ते एका कुकरची प्राईज आहे. सो 80 कुकरची आपल्याला काढावी लागणार आहे. इज इट क्लिअर. आणि त्यानंतर जो ट्रान्सपोर्टसाठी खर्च आलेला आहे तो सुद्धा आपल्याला कॉस्ट प्राईजमध्ये कन्सिडर करावा लागणार. इज इट क्लिअर. आणि त्यानंतर त्यांना 18,000 हा प्रॉफिट हवा आहे. सो त्या प्रत्येक कुकर हा कितीला विकणार असा प्रश्न विचारलेला आहे. सॉल्व करूया म्हणजे लक्षात येईल. सी फोर्थ वन, गिवन इन्फॉर्मेशन इज कुसुमताई bought 80 कुकर्स. 80 कुकर्स घेतलेले आहेत, बट प्रत्येक कुकरची प्राईस ही काय आहे, कुकर्स ॲट ₹700 each. Is it clear? So we have to find out the price of 80 cookers. Is it clear? So therefore the cost price of 80 cookers काय करावं लागणार आपल्याला, सिम्पली मल्टिप्लाय करावं लागणार आहे. 80 मल्टिप्लाय बाय 700. सो मल्टिप्लिकेशन आहे 30 ॲज इट इज अँड 7 8 56. इज इट क्लिअर. म्हणजे ₹56,000 ही काय आलेली आहे, कॉस्ट प्राईज आलेली आहे. ही कॉस्ट प्राईज आहे. आणि त्यानंतर सुद्धा काय झालेलं आहे, ट्रान्सपोर्टवर खर्च झालेला आहे. सो तो सुद्धा आपल्याला काय करावं लागणार आहे, या कॉस्ट प्राईजमध्ये ॲड करावा लागणार आहे. इज इट क्लिअर. सो वी कॅन राईट दी टोटल कॉस्ट प्राईज इज इक्वल टू कॉस्ट प्राईज ऑफ कुकर्स प्लस ट्रान्सपोर्ट. इज इट क्लिअर. ट्रान्सपोर्टसाठी जो खर्च आला तो सुद्धा आपल्याला यामध्ये ॲड करावा लागणार आहे. सो वी कॅन राईट कुकर्सची व्हॅल्यू किती निघाली, 56,000 प्लस ट्रान्सपोर्ट किती आहे, 1,280. इज इट क्लिअर. सो यांची जर ॲडिशन घेतली तर 280 30 म्हणजे 280 आणि त्यानंतर 56 प्लस 1 दॅट मीन्स 57. इज इट क्लिअर. म्हणजेच ₹57,280 ही काय झालेली आहे, टोटल कॉस्ट प्राईज झालेली आहे. इज इट क्लिअर. टोटल कॉस्ट प्राईज ही आलेली आहे. सो आता कंडिशन आपल्याला काय दिलेली आहे, कुसुमताईंना 18,000 हा प्रॉफिट हवा आहे. सो वी कॅन राईट शी वॉन्ट्स प्रॉफिट 18,000 रुपीज हे गिवन आहे. त्यांना हा प्रॉफिट स्वतःला ठेवून त्या तो कुकर कितीला विकतील असा आपला क्वेश्चन आहे. सो वी कॅन राईट, आपला क्वेश्चन काय आहे, SP काढायचे आहे. सो दी फॉर्म्युला ऑफ प्रॉफिट इज इक्वल टू SP मायनस CP. इज इट क्लिअर. आता SP आपल्याला काढायचे आहे. सो SP ॲज इट इज आपण लिहिणार. प्रॉफिट किती ठेवायचं आहे त्यांना, 18,000 हे गिवन आहे. सो प्रॉफिटच्या ठिकाणी आपण काय लिहिणार आहे, 18,000 मायनस CP किती आली आपली आत्ता, 57,280. इज इट क्लिअर. सो SP जर काढायची असेल तर ही जी मायनसवाली व्हॅल्यू आहे ती आपल्याला या साईडला नको आहे. सो आपण ती काय करणार आहोत, या साईडला शिफ्ट करणार आहोत. इज इट क्लिअर. आणि शिफ्ट करताना हे नेहमी साईन चेंज होत असतं. सो ही LHS आहे ती ॲज इट इज राहणार आहे, प्लस इकडं मायनस आहे. सो शिफ्ट करताना काय होणार आहे, प्लस होणार आहे 57,280. सो ही जर आपण ॲडिशन घेतली तर आपली काय निघणार आहे, सेलिंग प्राईस निघणार आहे. बघूया किती ॲडिशन येते. ही 280 ॲज इट इज राहील. 280 000 आहे. सो 280 आणि त्यानंतर 7 आणि 8 म्हणजेच किती होईल,
5 आणि 5 6 आणि हा 7. इज इट क्लिअर? म्हणजे आपली एस पी ही किती आलेली आहे? 75,280. बट ही एस पी ही 80 कुकर्सची आहे. ही एस पी किती कुकर्सची आहे? 80 कुकर्स. म्हणजे 80 कुकर्स विकल्यानंतर हा सेलिंग प्राईस मिळणार आहे. आणि आपला क्वेश्चन काय आहे? अँड एस पी फॉर ईच कुकर. ईच कुकर काढायचं असेल तर सिम्पली आपल्याला काय करावं लागणार आहे? युनिटरी मेथडनी काढावं लागणार आहे. म्हणजेच काय? डिवायडेशन करणार आपण. कुकर इज इक्वल टू एस पी 57,280 अपॉन 80. इज इट क्लिअर? वन कुकरची जेव्हा काढायची असेल तेव्हा आपल्याला सिम्पली काय करावं लागतं? डिवायडेशन करावं लागतं. सो हे जर डिवायडेशन करायचं असेल तर आपण काय करू शकतो? 0ला 0 कट होणार आहे. म्हणजेच काय राहील? हा 0 आणि हा 0 कट झाला. सो 7,528 अपॉन 8. तर 8नी पण आपण काय करू शकतो? कट करू शकतो. 8 9चा 72, 3 राहिले आणि हा 2 32 झाले. 8 4चा 32 आणि त्यानंतर 8 1चा 8. इज इट क्लिअर? म्हणजेच 941 ही काय आलेली आहे? एका कुकरची प्राईज आलेली आहे. इज इट क्लिअर? रुपीज ही फॉर वन कुकर. हा वन कुकरचा प्राईज आलेला आहे. इज इट क्लिअर? फॉर वन कुकर. सो वी कॅन राईट the SP of, that means selling price of per cooker or each cooker per cooker is rupees 941. Is it clear? So next example, see in your book, 5th one. Indrajit bought 10 refrigerators at rupees 12,000 each and spent 5,000 on the transport. म्हणजेच 10 रेफ्रिजरेटर हा प्रत्येकी 12,000 प्रमाणे घेतलेला आहे आणि 5,000 हे ट्रान्सपोर्टवर खर्च केलेला आहे. सो ही कॉस्ट प्राईज आहे एका रेफ्रिजरेटरची. म्हणजे 10ची जर काढायची असेल तर यांचं मल्टिप्लिकेशन होणार आहे. इज इट क्लिअर? आणि ही जी कॉस्ट प्राईज निघणार आहे त्यात हा ट्रान्सपोर्टचा खर्चसुद्धा आपल्याला ॲड करावा लागणार आहे. इज इट क्लिअर? द नेक्स्ट क्वेश्चन, फॉर हाऊ मच शूड ही सेल ईच रेफ्रिजरेटर इन ऑर्डर टू मेक प्रॉफिट ऑफ 20,000. आणि त्याला जर 20,000 प्रॉफिट ठेवून विकायचं असेल तर एका रेफ्रिजरेटरला तो किती सेलिंग प्राईस लावेल. इज इट क्लिअर? सेम ह्या क्वेश्चनसारखाच हा क्वेश्चन आहे. सॉल्व करूया म्हणजे लक्षात येईल. 5th वन, गिवन इन्फॉर्मेशन लिहून घेऊया. द कॉस्ट प्राईस ऑफ ईच रेफ्रिजरेटर. कॉस्ट प्राईस ऑफ ईच रेफ्रिजरेटर ही गिवन आहे. रेफ्रिजरेटर इज रुपीज 12,000 आणि असे त्यांनी किती घेतलेले आहेत. सो कॉस्ट प्राईस ऑफ 10 रेफ्रिजरेटर्स घेतलेले आहेत. सो सिम्पली आपण काय करणार आहोत? मल्टिप्लाय करणार आहोत. 10 इंटू 12,000. सो हे मल्टिप्लिकेशन खूपच इझी आहे. हे 4 0 ॲज इट इज आणि 12 1चा 12 म्हणजेच काय होणार आहे? 1,20,000 रुपीज ही काय आलेली आहे? कॉस्ट प्राईस आलेली आहे. बट अजून ट्रान्सपोर्टसाठी सुद्धा केलेला खर्च आपल्याला ॲड करावा लागणार आहे. सो वी कॅन राईट द टोटल कॉस्ट प्राईस इज इक्वल टू द
cost price of refrigerator plus transport. Is it clear? यांचे ॲडिशन आपण घेऊया. 1,20,000 प्लस ट्रान्सपोर्टसाठी केलेला खर्च किती आहे 5,000. इज इट क्लिअर? यांची जर आपण ॲडिशन घेतली तर काय येईल 1,25,000 1,00,000 ॲज इट इज. हे 20,000 आणि हे 5,000 म्हणजे 25,000. इज इट क्लिअर? 1,25,000 रुपीज ही काय आलेली आहे कॉस्ट प्राईज आलेली आहे. टोटल कॉस्ट प्राईज आलेली आहे. इज इट क्लिअर? आता आपला क्वेश्चन काय आहे की सेलिंग प्राईस काढायचे जर इंद्रजितला 20,000 हा प्रॉफिट हवा असेल तर. सो वी कॅन राईट ही वॉन्ट्स प्रॉफिट 20,000 रुपीज. सो सेलिंग प्राईस काय असेल असा क्वेश्चन आहे. सो वी कॅन राईट द फॉर्म्युला ऑफ प्रॉफिट इज इक्वल टू SP मायनस CP. सो प्रॉफिटच्या ठिकाणी आपण प्रॉफिटची व्हॅल्यू पुट करणार 20,000. SP आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. सो राईट SP अँड मायनस CP आत्ताच आपण फाइंड आउट केली 1,25,000. इज इट क्लिअर? आता SP काढत असताना ही जी व्हॅल्यू आहे मायनसवाली ती आपल्याला नको आहे. सो आपण ती लेफ्ट साईडला काय करणार आहोत शिफ्ट करणार आहोत. सो राईट साईडला SP राहील आणि या बाजूला 20,000 प्लस या साईडला मायनस आहे. सो शिफ्टिंग होताना काय होणार आहे प्लस होणार आहे 1,25,000. इज इट क्लिअर? म्हणजेच यांचं जर आपण ॲडिशन घेतली तर काय येईल 1,45,000. इज इट क्लिअर? ही काय निघालेली आहे आपली SP निघालेली आहे. बट ही SP आहे ती 10 रेफ्रिजरेटरची निघालेली आहे. ही फॉर 10 रेफ्रिजरेटर म्हणजे सगळेच्या सगळे विकल्यानंतरची SP निघालेली आहे ही. सो आपल्याला कितीची एकाची काढायची आहे. देअरफॉर दी SP ऑफ दॅट मीन्स सेलिंग प्राइस ऑफ ईच रेफ्रिजरेटर सिम्पली आपल्याला काय करावं लागणार आहे डिवाइड करावं लागणार आहे. सो 1,45,000 अपॉन टोटल किती आहेत रेफ्रिजरेटर 10. सो डिवायडेड बाय 10. इज इट क्लिअर? सिम्पली आपण इथं करू शकणार आहोत 0 0 0 आणि त्यानंतर या 0ला हा 0 कट होणार आहे. म्हणजे आपली व्हॅल्यू काय राहणार आहे 14,500 रुपीज. इज इट क्लिअर? म्हणजे 14,500 रुपीजला इंद्रजित काय करणार आहे एक रेफ्रिजरेटर विकेल तेव्हा त्याला काय होणार आहे 20,000 एवढा प्रॉफिट शिल्लक राहणार आहे. इज इट क्लिअर? सो वी कॅन राईट देअरफॉर इंद्रजित should be sell each refrigerator on 14,500 rupees. Is it clear? ही काय आलेली आहे सेलिंग प्राइस ऑफ ईच रेफ्रिजरेटर. इज इट क्लिअर? देन नेक्स्ट एक्झाम्पल. सिक्स्थ वन ललिताबाई sold seeds worth rupees 13,700 in her field. She had to spend rupees 5,300 on fertilizers and spraying pesticides and
₹7,160 on labor. If on selling her produce she earned ₹35,400, what was her profit or loss? म्हणजेच काय, ललिताबाईंनी शेती करण्यासाठी सीड्ससाठी केलेला खर्च, दॅट मीन्स कॉस्ट प्राईज ऑफ सीड्स ही 13,700 आहे. बट त्यांनी अजून कशावर स्पेंड केलेला आहे? फर्टिलायझर्स आणि पेस्टिसाइड्स म्हणजे खतं आणि पेस्टिसाइड्स कीटकनाशक यांच्यासाठी केलेला खर्च किती आहे? 5,300. आणि त्यानंतर लेबरवर केलेला खर्च किती आहे? 7,160. सो हा टोटल खर्च आपल्याला घ्यावा लागणार आहे. इज इट क्लिअर? म्हणजे हा खर्च आणि हा खर्च आपला टोटल होणार आहे. इज इट क्लिअर? आणि त्यानंतर त्यांनी जे प्रोडक्ट घेतला असेल त्यातून शेतातून त्याची ही सेलिंग प्राईस दिलेली आहे. सो त्यांना प्रॉफिट झाला की लॉस झाला असा क्वेश्चन आहे. सॉल्व करूया म्हणजे लक्षात येईल. 6th वन, गिवन लिहून घेऊया. द टोटल प्राईस, टोटल कॉस्ट प्राईस, टोटल कॉस्ट प्राईस म्हणजे सीड्सचा खर्च, पेस्टिसाइडचा खर्च आणि लेबरचा खर्च असं सगळाच खर्च यामध्ये घेतला जाणार आहे. सो वी कॅन राईट द प्राईस ऑफ सीड्स प्लस फर्टिलायझर्स अँड पेस्टिसाइड्स, fertilizers and pesticides आणि प्लस लेबर म्हणजे हा सगळा खर्च हा टोटल कॉस्ट प्राईस निघणार आहे. इज इट क्लिअर? सो व्हॅल्यू पुट करूया. सीड्ससाठी केलेला खर्च हा 13,700 आहे प्लस फर्टिलायझर्स आणि पेस्टिसाइड्ससाठी केलेला खर्च हा 5,300 आहे प्लस लेबरसाठी केलेला खर्च 7,160 आहे. यांची आपल्याला ॲडिशन घ्यावी लागणार आहे. ॲडिशन काय येईल? 0 0 0 दॅट मीन्स 6 0 आणि 5 7 दॅट मीन्स 11. त्यानंतर 13 + 5 + 7 आणि हा 1 म्हणजेच 26. इज इट क्लिअर? ही ॲडिशन म्हणजेच हे रुपीज आलेले आहेत टोटल कॉस्ट प्राईज. ही काय आलेली आपली? टोटल कॉस्ट प्राईज आलेली आहे. सो आता सेलिंग प्राईससुद्धा दिलेली आहे. त्यांनी जे काही उत्पन्न घेतलं असेल शेतातून त्याची सेलिंग प्राईस दिलेली आहे. ती सेलिंग प्राईस गिवन आहे. सेलिंग प्राईस ऑफ प्रोड्यूस ही किती दिलेली आहे आपल्याला? 35,400 रुपीज. इज इट क्लिअर? ही सेलिंग प्राईस दिलेली आहे. सो आपण सिम्पली जर इथं ऑब्झर्व केलं तर सेलिंग प्राईस इज ग्रेटर दॅन कॉस्ट प्राईस. सो इथं काय झालेलं असणार आहे? प्रॉफिट झालेलं असणार आहे. सो वी कॅन राईट द फॉर्म्युला ऑफ प्रॉफिट इज प्रॉफिट इज इक्वल टू SP मायनस CP. सो सिम्पली आपण व्हॅल्यूज पुट करणार. SP किती दिलेला आहे आपल्याला? 35,400 मायनस CP आपला किती निघालेला आहे? 26,160. इज इट क्लिअर? यांचा डिफरन्स घेऊया. 0 - 0 0. त्यानंतर 0 - 6 दॅट मीन्स 10 - 6 4 येणार आहे. आणि त्यानंतर 4 - 1 आणि हातचा 1 दॅट मीन्स 2 आणि 35 - 9. इज इट क्लिअर? म्हणजे हे रुपीज आलेले आहेत. हा काय निघालेला आपला? प्रॉफिट निघालेला आहे. 9,240 हा काय निघालेला आहे? प्रॉफिट निघालेला आहे. सो वी कॅन राईट दस ललिताबाई गॉट
प्रॉफिट ऑफ 9,240 रुपीज. इज इट क्लिअर? हा ललिताबाईंना मिळालेला प्रॉफिट आहे. सो इथं आपला हा प्रॅक्टिस सेट संपलेला आहे. डिअर फ्रेंड्स, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.